उत्तर कर्नाटकातील तुम्ही एकमेव अल्पसंख्याक आमदार आहात. मंत्रिपदासाठी हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे? मी फक्त अल्पसंख्याकासाठी काम करत नाही. सगळ्याच जाती, सगळ्या भाषेच्या लोकांबरोबर संबंध आहे. सगळ्याकडे मी काम करत आहे. मंत्रिपद जर मिळालं तर पहिलं प्राधान्य कोणत्या क्षेत्राला तुम्ही देणार? बेळगाव सिटीला, बेळगाव शहराला. कारण बेळगाव शहरमध्ये अजूनपर्यंत कुणाला कुठली पण पार्टी होऊन द्या, एक रहिवासी बेळगाव शहरचे म्हणून कुणाला दिलेलं नाही. फार लोकांची इच्छा आहे की मी मंत्री व्हावं म्हणून. आणि देतील तर काम करतील, पण त्यांना सांगितलेलं आहे. तर दिलं तर चांगलं होईल. असा काही प्रस्ताव करण्यात आला आहे का किंवा दिल्ली हायकमांडची तुमची काही चर्चा झाली काय गेल्या 4-5 दिवसात? राज्य मंत्रिमंडळासाठी चर्चा रंगत असताना कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात ही चर्चा आता रंगू लागलेली आहे आणि उत्तरचे आमदार, काँग्रेसचे उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी मंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न, मंत्री पदासाठी तुम्ही इच्छा व्यक्त केलाय, काय आहे? माझे जे लोक आहेत, तिथं फॉलोअर्स आहेत, म्हणजे पार्टीचे लोक आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे माझ्याबद्दल. तर 30 वर्षांनी उत्तर कर्नाटकाला अजूनपर्यंत मायनॉरिटीला कुठलं दिलेलं नाही आहे मंत्रिपद. तर सगळे माझे जे पार्टीचे लोक आहेत ते सांगितलेले आहेत की यांना द्यावं म्हणून. तर आम्ही पण सांगितलं दिले तर आम्ही काय काम करतो त्याच्याबद्दल म्हणून. ह्याच्यावरती मुख्यमंत्री इथे जे आले होते, माननीय मुख्यमंत्री, तर आम्ही 6-7 आमदार जाऊन त्यांना भेटलो. त्यांना सांगितलेलं आहे की बेळगाव जिल्हा एक मोठा जिल्हा आहे आणि इथं कमीत कमी 3 ते 4 मंत्रिपद द्यायला पाहिजे. नक्कीच. सर, उत्तर कर्नाटकातील तुम्ही एकमेव अल्पसंख्याक आमदार आहात. मंत्रिपदासाठी हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे? मी फक्त अल्पसंख्याकासाठी काम करत नाही. माझ्याकडे सगळ्याच जाती, सगळ्या भाषेच्या लोकांबरोबर संबंध आहे. सगळ्याकडे मी काम करत आहे. हे मला एक अवकाश दिला तर चांगलं काम करूया सिटीसाठी. नक्कीच सर. जिल्ह्यात 3 मंत्रिपद मिळणार अशी चर्चा रंगलेली आहे. हायकमांडकडे तुम्ही याबद्दल काय बोलणार आहे? हायकमांडला तर आमचे ज्येष्ठ नेता जे आहेत सतीशानंद जारकिहोळी, त्यांनी त्यांच्यावर बोललेलं आहेत. मी तर विचारलेलं नाही. दिले तर काम करतो म्हणून सांगितलेलं आहे. दिले नाही तर पण थँक्यू म्हणून सांगतो आणि आमचं जे काम करत आहे मी ते काम करतो. राज्यात तुमचे सर्व मंत्र्यांशी खूप चांगले संबंध आहेत. आत्तापर्यंत सेठ फॅमिली खूप चांगले संबंध केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या मंत्रिपदासाठी काय बोलणार आहात? कारण चर्चा खूप रंगलेली आहे की राजू सेठ यांना मंत्रिपद मिळणार आहे बेळगाव. फार लोकांची इच्छा आहे की मी मंत्री व्हावं म्हणून. आणि त्यांनी जाऊन सतीशानंदला पण भेटलेले आहेत, मुख्यमंत्रीला पण भेटलेले आहेत. मी पण एकदा भेटलेला आहे मुख्यमंत्रीला. आणि देतील तर काम करतील, पण त्यांना सांगितलेलं आहे. तर दिलं तर चांगलं होईल. जिल्ह्यात मंत्रिपदाची चर्चा तर रंगली आहे, पण तुमच्यासोबत अजून काही मंत्री आहेत. या शर्यतीमध्ये खूप जण आहेत. याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? कुणाला पण बेळगाव जिल्ह्यामध्ये दिलं आहे तर मी खुश आहे. काय माझ्या जिल्ह्याचं काम होईल, माझ्या क्षेत्राचं काम होईल. आणि सतीशाने तर काम करत आहेत माझ्यासाठी. तर सगळे मिळून मी चांगलं काम करूया. कुणाला पण देऊन दे, पार्टीचे कुणाला पण देऊन दे. उत्तर कर्नाटका स्पेशली बेळगाव जिल्ह्याला दिलं तर फार चांगलं होईल, उत्तम होईल. सर, नक्कीच. मंत्रिपद जर मिळालं तर पहिलं प्राधान्य कोणत्या क्षेत्राला तुम्ही देणार? बेळगाव सिटीला, बेळगाव शहराला. कारण बेळगाव शहरमध्ये अजूनपर्यंत कुणाला कुठली पण पार्टी होऊन द्या, एक रहिवासी बेळगाव शहरचे म्हणून कुणाला दिलेलं नाही. तर बेळगाव शहरामध्ये पण फार काम आहेत. मग तर मंत्रिपद दिल्यानंतर कुठलं पोर्टफोलिओ असतं आहे ते पोर्टफोलिओचं काम पूर्ण राज्यामध्ये करायला लागतं. ते पूर्ण राज्यामध्ये करतील. आणि स्पेशली बेळगाव जिल्ह्यामध्ये मी अगोदरपासून माझं हे आहे की हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये त्याला मी प्रोत्साहन देणार आहे. असा काही प्रस्ताव करण्यात आलाय का किंवा दिल्ली हायकमांडची तुमची काही चर्चा झाली काय गेल्या 4-5 दिवसात? नाही, माझी कुणाच्यावर काय पण चर्चा झाली नाही आहे. मी कुणाला जाऊन भेटला नाही, कुणाला जाऊन मागितलेलं नाही. जे त्यांनी करतात समजून करतात आणि जे असतील बघून त्यांनी सगळं कास्ट कॉम्बिनेशन, एरिया कॉम्बिनेशन सगळं बघून त्यांनी करतात. बेळगावातले मंत्री सतीश जारकिहोळी आहेत, त्यांच्याशी पण काय या संदर्भात काय बोलणं झालंय का की बेळगावात मंत्रीपद पाहिजे कारण बेळगावचा विकास झाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय? त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे की अल्पसंख्याला दिलेला नाही, मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी म्हणून. कसं होतं, कुठपर्यंत जातं बघूया त्याला. तर हे होते उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितलं की जर मंत्रिपद मिळालं तर बेळगावचा नक्की मी विकास करणार.
असा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. माझं सहकारी तौसिफ मुजावरसह मी विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.